विकास वासरकर शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आलेले आपण सगळी शिवप्रेमी. आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. या देशामध्ये अनेक राजे संस्थानिक जन्माला आले, पण 300 वर्ष झाल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये आणि हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे शिवछत्रपती. आज त्यांचा आपण स्मरण करतोय. ही जागा अतिशय ऐतिहासिक आहे. देशाच्या अनेक कोपऱ्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमा या उभ्या राहिलेल्या आहेत. पण सगळ्यात उत्तम प्रतिमा, सगळ्यात उत्तम पुतळा हा जर कुठं असेल तर कर्नाटक नावाच्या एका शिल्पकारानं आज ज्या ठिकाणी आपण बसलो आपल्या सगळ्यांच्या प्रांगणामध्ये, आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी सांगितलं की राजे अनेक होऊन गेले, संस्थानिक अनेक होऊन गेले, पण आपल्याला आठवण छत्रपतींची होते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की देशामध्ये अनेकांची राज्य झाली. कुठं मौर्यांचं राज्य झालं, कुठं देवगिरीच्या यादवांचं राज्य झालं, पण शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य असा कुणी उल्लेख केला नाही. हे रयतेचं राज्य आहे, सामान्य माणसाचं राज्य आहे. आणि रयतेच्यासाठी सत्ता, तिचा वापर हे सूत्र शिवछत्रपतींनी केलं. आपल्या सैन्याला त्यांनी आदर्श अशा प्रकारच्या सूचना केल्या. एखाद्या भागामध्ये परकीयांच्या भागामध्ये सैन्य गेलं असताना त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान करा. शिवारामध्ये असलेलं फीक, त्या फिकाच्या दंडाला सुद्धा हात लावू नका आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान करा. या प्रकारचे आदर्श निर्णय हे छत्रपतींनी घेतले. राज्य कसं चालवायचं असतं या प्रकारची भूमिका संपूर्ण देशाच्या समोर सांगितली आहे. आज आपण त्यांची आठवण या ठिकाणी करतोय. ही शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व हे घडवण्याच्यासाठी अनेक लोक अनेकांची नावं घेतात, पण माझं व्यक्तिगत मत आहे की शिवछत्रपती यांचं व्यक्तिमत्व हे उभं करण्याच्यासाठी एकाच व्यक्तीनं खऱ्या अर्थाची कामगिरी केली आणि ती व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाबाई. आणि त्यामुळे उगीचच अन्य कुणाची नावं घेऊन एक प्रकारचा संभ्रम हा वाढवण्याचं काम काही लोकांनी करू नये एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं. हा जो कार्यक्रम या ठिकाणी विकास आणि त्यांच्या सरकारने केला आणि त्याहीपेक्षा आणखीन 4 वर्षांनी एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या संबंधीची एक भूमिका या ठिकाणी सादर केली. माझी खात्री आहे की ती आणि तो सोहळा आपण असाच देखणा करू की देशाचं जरा लक्ष राहील, पण देशाच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा छत्रपतींचं कर्तृत्व कळेल आणि त्याची तयारी आपण करून त्याला साथ द्यायची तयारी आपण सगळ्यांनी ठेवावी एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.